बाबूराव जाधव, राम शिवाजीराव पाटील, नितीन अण्णाराव पाटील, संतोष बाबूराव पाटील, किशोर गणपतराव पाटील, शिवराज वीरप्पा पाटील, व्यंकट शिवाजीराव पाटील, मनोहर माधवराव अट्टे या सर्वांनी ताबडतोब हार घालण्यासाठी भारताकडे यावं. ऐकावं लागते मायबाप साहेबांना आणि बाळाराव जाधव, शिवाजीराव पाटील, नितीन अण्णाराव पाटील, संतोष बाबूराव पाटील, किशोर गणपतराव पाटील, शिवराज वीरप्पा पाटील, मनोहर माधवराव अट्टे लिंक पडला मला बघा ते राहते की व्हिडिओ भजन करून सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूया तुळशी हार गळा कासे पितांबर अबडे निरंतर हेची ध्यान विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर अबडे निरंतर हेची ध्यान. अभंगाचा आपण तात्विक चिंतन मांडलेलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये सांगायचं म्हणलं तुम्ही म्हणेल तेवढ्या वेळेपर्यंत काही अडचण नाही. आजच्या ठळक बातम्या संपल्या म्हणायला हरकत नाही. विस्तारित बातम्याला सुरुवात होत आहे.
थोडं सर्वांची क्षमा मागून काढू शकतो ना? विठ्ठल विठ्ठल. अजून एक सूचना सांगतो आपल्या सर्वांना माहितीतले. संप्रदायामध्ये जे काही नियमावली आहेत ते आपल्याला काही अंशी माहिती आहे, आपल्याला काही अंशी माहिती नसेल या भावनेने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जरी कुणाच्या अंतकरणाला दुखवत असेल तर मला क्षमा करा. कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर उतरणी घ्यायची. जर पुंडलिक भजन आपण जर वरदा जयघोष नाही केलं तर उतरणी घ्यायची आवश्यकता नाही. जर मध्ये जर पुंडलिक गवरदा हरिविठ्ठल हे जर आपण म्हणलो तर मग मात्र नक्की उतरणी घ्यायची. विठ्ठल विठ्ठल. सुंदर ते लहान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा करून तांब निरंतर हे चिऱ्या. हॅलो. या आज अखंड हरिनाम संध्याचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची जी सेवा आहे पंक्तीची ते आपले संजीव कुमार बाबूराव सत्काराला थोडंसं उत्तर म्हणून मी एक शब्द बोलून जातो. ही जी शिकवण मिळाली छत्रपती शिवरायांच्या चारित्र्यातून आपल्याला मिळालेली आहे. जिथे कुठे भगवत कथा असेल, संत कथा कीर्तन चालू असेल, तिथे अशा मंडळी उपस्थिती लावणं खरोखरच ते त्यांचं तर भाग्य आहेच आहे. मी साहेबांना जास्त जोडून नाही ओळखत, पण त्यांच्या एका कार्यक्रमाला मी भेट दिली होती. शिवशाही कार्यक्रम बसवकल्याणला फार थाटामाटामध्ये संपन्न झाला. त्यावेळेस त्या स्टेजवर होतो मी वारकऱ्यांचा प्रमुख म्हणून. आतापर्यंत मी या महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये फिरतो. बऱ्याच काही लोकांना ज्ञात असेल, अज्ञात असेल, पण वारकऱ्यांना मात्र कोणी आतापर्यंत स्टेज दिलेलं मी बघितलं नाही. ती एवढा विचारा या महात्म्याने मला स्टेज दिलं. जिथे साध्वी निरंजन ज्योतिताई होत्या, संभाजीराजे भोसले होते, पण त्याही असणाऱ्या स्टेजवर एका वारकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं. खरोखर राष्ट्रीय वारकरी परिषद, राष्ट्रीय कार्यकारिणीच्याकडून मी त्यांना असणारा खरोखर धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी विठ्ठल. भविष्यात साहेब तुम्हाला बरेच काही करायचंय. अजून तुमच्याकडून भगवंताला सेवा करून घ्यायची आहे. खरोखरच भगवान परमात्मा तुम्हाला अशीच सद्बुद्धी पुन्हा पुन्हा देत राहो. उजळम गावाचे जे नाव आहे ते अजून असणारं बऱ्याच मोठ्या अंशाने एक जगाच्या नकाशामध्ये कुठेतरी उजळम आहे असा तारा चमकल्यासारखं चमकत राहू ही सदैच्छा आपल्याला देतून माझ्या सेवेकडे वळतो. फक्त मला आता 15 मिनिटाची वेळ शिल्लक आहे कीर्तनासाठी. अभंगावर चिंतन मांडायचं, फक्त तात्विक चिंतन मांडलेलं आहे. विस्तारित स्वरूपाकडे आपल्याला वळायचंय. तात्विक चिंतन सुद्धा फक्त दिशादर्शक या अर्थानं थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला. तसं स्थूलाकडून सूक्ष्माकडे कसं, स्वभाव आणि स्वभाव हे कसं, सोप्याकडून अवघडाकडे कसं, आता हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो. फक्त भगवंताच्या स्वरूपाचं मात्र मी वर्णन आज करणार आहे. कारण का सप्ताहाचा पहिला दिवस म्हणला वारकरी संप्रदायातला दंडक आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना भगवंताचं स्वरूप शास्त्राने 3 प्रकारांनी सांगितलेलं आहे. एक स्वरूप सांगितलं ते निर्गुण निराकार भगवत स्वरूप. दुसरं सांगितलं ते निर्गुण पण साकार. आणि तिसरं जे सांगितलं ते सगुण साकार. विठ्ठल निर्गुण निराकार
ठिकाणी नाव नाही, रूप नाही, आकार नाही, रंग नाही, काही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. त्या भगवान परमात्म्याला काहीच नाही, शुद्ध ब्रह्म. पण त्याच शुद्ध ब्रह्माला इच्छा निर्माण झाली आणि मग मात्र तिथे त्यांनी मायेचं पाहून घेतलं. पहिले कोटीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्याची होते पाही, कानोभा तेरे तेरे ते. पण तिथे काय झालं, इच्छा निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज शब्दाचा अर्थ आहे माया. ती माया निर्माण झाली, मायेचं पांगुण भगवंतानी घेतलं. आता ते ब्रह्म नाही, ईश्वर चैतन्यत्व. विठ्ठल विठ्ठल. शुद्ध ब्रह्म निर्गुण निराकार, पण निर्गुण साकार मायेच्या संबंधानं, म्हणून त्याला ईश्वर चैतन्यत्व. आणि तेच ईश्वर चैतन्यत्व निर्गुण साकार असलेलं त्यानं गुणाची उपाधी पुन्हा धारण केली. गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. नुसता गुणाला चला नाही, आला नावा रूपा तुका म्हणे झाला शोभा, म्हणे झाला शोभा तुका, म्हणे झाला नामही उपाधी धारण केली, रूपही उपाधी धारण केली. आता झालं ते सगुण साकार स्वरूप. तसं पाहायला गेलं तर भगवंताची दोनच रूप आहेत, एक निर्गुण आणि दुसरं सगुण. सगुण आणि निर्गुण. पण सगुण आणि निर्गुणाचं एकत्रीकरण शुद्ध ब्रह्म आणि माया उपाधी धारण करून नामरूप धारण करून मग मात्र ते सगुण स्वरूपही त्यांनी धारण केलं. असं एक स्वरूप आहे सगुण अधिक निर्गुण. आणि ते जर रूप जर कुठं असेल तर त्याचं नाव आहे परमात्मा, पांडुरंग परमात्मा. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिये. सगुण आणि निर्गुणाचं एकत्रीकरण म्हणजे विटेवर असलेला परमात्मा. मग तो परमात्मा जो सगुण आहे आणि निर्गुण आहे, तो परमात्मा कसा आहे थोडं सांगाल का? मग त्या परमात्म्याचं वर्णन तुकोबारे करतात अभंगाचं प्रथम. सुंदर
तुकोबार आहे त्या सगुण आणि निर्गुण असलेला परमात्मा, त्याचं वर्णन सांगतात तो कसा आहे. खरं पाहायला गेलं तर ते ब्रह्म आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले समचरणी तोहा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभती. शुद्ध ब्रह्म असलेला परमात्मा, त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. तो परमात्मा कसा आहे तर सुंदर आहे. सुंदर ते ध्यान. ध्यान शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. ध्यान या शब्दाचे मराठी साहित्यामध्ये अनेक अर्थ निघतात. ध्यान म्हणजे लक्ष असंही होतं. ध्यान म्हणजे अष्टांग योगातल्या साधनेपैकी एक अंग होऊ शकतं. आणि ध्यान म्हणजे स्वरूप असंही होऊ शकतं. पण इथे अष्टांग योगाचा काही संबंध लावायचा नाही. इथे लक्ष या शब्दाचाही संबंध लावायचा नाही. इथे ध्यान हे शब्द घ्यायचं कोणत्या अर्थानं? स्वरूप या अर्थानं. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे? तुकोबाराय म्हणतात सुंदर आहे. सुंदर मुख साजिरे. साजिरा आहे, उजिरा आहे, सुंदर आहे. सुंदर कशावरून म्हणायचं? एखाद्याला वाईट किंवा सुंदर ठरवायचं कशावरून? त्याच्या परिणामावरून. एखाद्या माणसाला सुंदर म्हणजे चांगलं. एखाद्या माणसाला आपण चांगला मनुष्य म्हणतो, एखाद्याला वाईट म्हणतो. कशावरून म्हणतो? त्याच्या परिणामावरून. एखाद्यापासून आपल्याला जर सुख मिळत असेल तर आपण ती वस्तू चांगली म्हणतो. आपल्याला ती अनुकूल असेल तर आपण त्याला चांगलं म्हणतो. दूध आमच्यासाठी अनुकूल आहे, आपण दुधाला काय म्हणतो? चांगलं म्हणतो. दूध पवित्र आम्ही ज्ञानोबांनी वर्णन केल्याप्रमाणे हे दूध आमच्यासाठी मात्र ते पवित्र आहे. पण काही लोकांना ते दूध घ्यावं वाटत नाही, तेही घेतात. काय काय घेतात? ते काही कीर्तनात सांगायची गरजच नाहीये. अजून तुमच्याकडे बरं आहे, नाहीतरी काही काही गावामध्ये कीर्तनात सुद्धा हीच बोंब आम्हाला पाहायला मिळते. थांबलेले सुद्धा टाकूनच असतात. 100 गरम जीवाला आराम. मी नामदेवरायच्या गादीवर थांबून सांगतो, मला खोटं काही बोलायची गरज नाहीये. एका गावात कीर्तनाला गेलो, माऊली विना घेत असताना त्या माणसाच्या तोंडाचा वास आला. मला कीर्तनामध्ये नशा चढली. 15 मिनिटात जय विठ्ठल. बोलण्याची इच्छा सुद्धा झाली नाही. 15 मिनिटात जय विठ्ठल. 2 किलोमीटरला दुकान लावा म्हणून सांगितलं. शहरातली दुकानं हटवा, त्यांना गावातून कटवा. गावच्या बाहेर कुठेतरी दुकानं टाकायला सांगितली. गावात घराजवळ दूध मिळत असेल तर आपण दूध घेत नाही, पण तिथपर्यंत जातात. ते त्यांना अनुकूल आहे. एखादी वस्तू चांगली किंवा वाईट त्या अनुकूल प्रतिकूल अवस्थेवरून अवलंबून आहे. साधू संतांच्या विषयी परमात्मा हा अनुकूल आहे आणि संसार मात्र त्यांना प्रतिकूल आहे. परमात्म्याचाच असणारा परिणाम त्यांना सुख भोगायला मिळतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, ज्याकडून इंद्रियाची परिपूर्ती होते. इंद्रियाला ज्याच्यापासून सुख प्राप्त होतं. केवळ मी नेत्र इंद्रियालाच म्हणत नाही, चक्षुंद्रियापुरता विषय घेत नाही. मग ते 5ही इंद्रिय, 5ही इंद्रियाला ज्याच्यापासून सुख प्राप्त होतं, मग मात्र आपण त्याला मात्र सुंदर म्हणत असतो. आणि 5ही इंद्रियाचा विषय त्यांनी असणारा भगवत स्वरूप केलेला असतो. त्यांना भगवंताशिवाय दुसरी चांगली गोष्ट जगात वाटतच नाही. त्यांच्या आवडीचा विषय जर काय असेल तर आवडे हे रूप गोजिरे सगुण. फक्त भगवान परमात्म्याचं स्वरूप आवडतं आणि ते पाहायला मिळालं की मग त्याचा परिणाम मात्र आपल्या असणाऱ्या इंद्रियाला सुख प्राप्त होतं. इंद्रिय सुखाचा उपभोग घेतात म्हणून त्याला तुकोबाराय सुंदर म्हणतात.
ध्यानाचा परिणाम वाईट आहे त्याला वाईट म्हणा, ज्या ध्यानाचा परिणाम चांगला आहे त्याला सुंदर म्हणा. थोडं ध्यान या विषयाकडे येतो. ध्यान कशाला म्हणायचं? स्वरूपाला. ध्यानाचा अजून एक व्याख्या ऐकून जा. चित्ताच्या ठिकाणी एकाच विषयाचा सतत प्रवाह असणे, एकच सजातीय वस्तूचा प्रवाह असणे याला ध्यान असं म्हणावं. विठ्ठल एकाच वृत्तीचा प्रवाह अखंड चालू असते. भगवत स्वरूपाच्या वृत्तीचा प्रवाह चालू आहे, मध्ये संसार येता कामा नाही, त्याला ध्यान म्हणावं. ज्या ध्यानामुळे सुख प्राप्त झालं त्याला चांगलं म्हणा, सुंदर म्हणा. ज्या ध्यानामुळे दुःख प्राप्त झालं त्याला वाईट म्हणा. विषयाचं ध्यान, सत्तेचं ध्यान, अजून पदाचं ध्यान, संपत्तीचं ध्यान, ऐश्वर्याचं ध्यान, या लोकेशनेचं ध्यान, जगताचं ध्यान, हे मात्र असणारं वाईट आहे. का? त्या ध्यानाचा परिणाम वाईट आहे म्हणून ध्यान वाईट. वारकऱ्यासाठी मध्येपण वाईट की चांगलं? मी मुद्दाम वारकरी हा शब्द अगोदर वापरला. वारकऱ्यासाठी मध्यपान चांगलं की वाईट? वाईट आहे. का? त्या वारकऱ्याला माहिती आहे ह्याला जर आपल्यात घेतलं तर हे आपल्याला कुठेही लुळवतं. गावात काय प्रतिष्ठा आहे, आपली गावात इज्जत काय, आपली डिग्री काय, आपल्या अंगावरचा स्टडचा कपडा किती महागाचा आहे, कशाचाही संबंध ठेवत नाही. ते कुठेही त्याला भुलशितो. म्हणून तो काय आहे? वाईट आहे. परिणाम वाईट असल्यामुळे आपण त्याला वाईट म्हणतो. पण दुधामुळे पौष्टिकता निर्माण होते, अंगामध्ये सामर्थ्य प्राप्त होतं, शक्ती मिळते, म्हणून आपण दुधाला काय म्हणणार? चांगलं म्हणणार. तसं परमात्मा ध्यानाचा परिणाम, परमात्म्याच्या ध्यानाने होतं काय? तुकोबारा म्हणतात परमात्मा रूप अवस्था प्राप्त होते. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालके काया. भगवंताचं ध्यान केल्यामुळे आपल्याला भगवत स्वरूपता प्राप्त होत असते. आणि संसाराच्या ध्यानाचा परिणाम, किती संसाराचं तुम्ही ध्यान करत राहा त्याला मात्र फळ वाईटच तुम्हाला दिसणार. पोरग झालं, पोरग होत नाही म्हणून अगोदर दुःख होतं, पोराचं ध्यान होतं म्हणून दुःख. पोरग झालं, पाळणा घातला, शाळेत शिकवायला लागला, कसं तरी शाळेत जायला लागलं, आणि मग हळूहळू त्याच्या मित्राच्या संगतीमुळे त्याला ही असणारं वाईट सवय लागली आणि तेच पोरग घराकडे येत असताना बाटली घेऊन हातात यायला लागलं. पुन्हा काय होतं? वाईटच वाटतं. कुठल्या बापाला आनंद वाटतो? म्हणून त्याचा परिणाम वाईट म्हणून ते वाईट, आणि ज्याचा परिणाम चांगला म्हणून ते चांगलं. तुकोबारे म्हणतात ज्या परमात्म्याला पाहिल्यानंतर मला सुख प्राप्त होतं ते सुख असणारं प्राप्त होत असल्यामुळे मी त्याला सुंदर म्हणतो. सुंदर ते शब्द का वापरला तुकोबाराने हेही महत्वाचं आहे. ते शब्दाने तुकोबाराला ब्रह्मवाचक शब्द वापरायचा आहे. ब्रह्माचं वर्णन तुकोबाराय करतात. तो जर शब्द घेतला असता तर पुरुषलिंगी ठरला असता, आणि ती जर शब्द घेतला असता तर स्त्रीलिंगी ठरला असता. मला काय तुम्हाला व्याकरण शिकवायची गरज नाहीये. तुकोबाराय काही ठिकाणी वर्णन करताना तो म्हणूनही वर्णन केलं. तो हा विठोबा निधान, किंवा तो हा विठ्ठल. तुम्ही दररोजच म्हणता ना, तीही उभी मूर्ती विटेवरी. भगवंताचं वर्णन करत असताना स्त्रीलिंगी शब्द नाही वर्णन केलं, पण इथं ब्रह्मभाव तुकोबारांना सांगायचा होता, ब्रह्मवाचकता तुकोबारांना बोलायची होती. म्हणून तुकोबारा म्हणतात सुंदर ते दर्शक सर्वनाम वापरलं ब्रह्माविषयी. ते ध्यान सुंदर कोणतं? जे विटेवर उभा आहे, कमरेवर हात आहे, गळ्यात तुळशीचा हार आहे, विराजमान असणारा कंठामध्ये तो कौस्तुभ नावाचा मणी आहे, कमरेला पितांबर आहे, असं जे ध्यान आहे ना ते ध्यान सुंदर आहे. म्हणून असणारं तुकोबारा त्याला सुंदर म्हणतात. विठोबा भजन करा.
वेळेचं भान ठेवावं लागतं. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी वेळेवर सोडलं तर दुसऱ्या दिवशी लोकांनाही वाटेल बुवा बुवा वेळेवर सोडतोय. तसं तरी मला सवय आहे. तुकाराम महाराज आमच्या फडावरती 5-5 तास कीर्तन होतात. आजही गुरुजींना त्याची कल्पना आहे, माऊलींना कल्पना आहे. आमच्या फडावरचं एक वैशिष्ट्य आहे, जसं तुमच्या सत्यातलं वैशिष्ट्य आहे ना, कीर्तन झाल्या पाचून जा, कळतं ना तुम्हाला. आणि विषय असा आहे, 7ला कीर्तन म्हटल्यानंतर या मानवाला फार आनंदाने येतात. आणि मावल्या आनंदाने आल्या, घरी स्वयंपाक होत नाही, बैल कुठे चालायला जाते. कळतं ना. नाविलाजाला का होत नाही आवडू दे कीर्तन. असंच नाविलाजाने त्याला तर आता घरी सोय नाही, कीर्तन झाल्यानंतर पंगत बसते. म्हणलं गर्दीत कशाला जायचं, पहिलेच लोक सांगतात सोशल डिस्टन्स, बसतो नाम पलीकडून खांबाला तापा देऊन. पण त्याला कुठे कीर्तन गोड लागते, काय त्यातला विषय कळणार आहे बिचारायला. तो बसल्या बसल्याच तोंड आ वाचून बसतो. काही लोकांची झोप असते, डोळेवासी, तोंडवासी, चक्री, हे प्रकार आहेत त्या झोपेतले. आता सांगत नाही, वेळ जास्त होतोय. ते तोंड आ करून बसलेला तिथे त्रेपाद पृथ्वी बरी एक मेरू पर्वताचे शिखरी. एक श्वान म्हणजे कुत्रा. ते कुत्रा आलं, त्यानं म्हणलं आतापर्यंत असलं बोळकान मी बघितलं नाही. त्यांनी विधी केला की महाराज. विधी केल्यानंतर ती चाकीत माकीत त्याची झोप गेली, ती गेलं पळून. घरी गेल्यानंतर बाई म्हणली माय काय कीर्तन गोड वाटला, तर देवाचं सतत नाव घ्या म्हणाल. ते कुठलं आलं की सतत नाव घ्या म्हणाल, तर देवाचं नाव घेण्यानं किती गोड वाटलं तर मला कीर्तन. त्यानं म्हटलं हेंद्री नुसतं खरंच होत, आणि तू तर म्हणला गोड लागलं. चला आपला विषय बोलू. सुंदर क्रिया, तटस्थ लक्षण आपण ऐकलं. आता त्याची कारण मीमांसा पण आहेत. ते विटेवरच उभं का, त्याच विटेवर का उभं, कमरेवर त्यांनी का हात ठेवले, हात ठेवले पण कमरेवरच का ठेवले, त्याने असं खांद्यावर ठेवायला पाहिजे होतं. पितांबरच का नेसला परमात्म्याने, तुळशीचा झाड गळ्यामध्ये का घातला, मकराकार कुंडल का धारण केली, कौस्तुभ नावाचा मणी त्या भगवंतानी का घातला. भक्तिशास्त्रामध्ये सर्व चिंतन आहे या गोष्टीचं. पण खरं सांगू, माझी चूक झाली, यायला थोडासा वेळ झालाच. आणि पुढं भोजनाचा कार्यक्रम आहे, गावाला ती परत कमिटीला सगळे ते नियोजन करावं लागतं. म्हणून पहिल्याच दिवशी जर बुवानी जास्त आणलं तर दुसऱ्या दिवशी संख्या कमी होऊ नये. उद्या माझे मित्र हरिभक्तीपरायण दीपक महाराज बदाडे अगदी तुम्हाला पोट दुखस्तर हसवतात, अगदी लोटपोट होईपर्यंत असं विनोदातून भावचिंतन मांडणारी व्यक्ती आपल्या गावामध्ये येत आहे. आजच्या पहिला दिवस असल्यामुळे तुम्ही असं समजा, गोट्या खेळताना आपण जसं सोडतो ना पहिला डाव, असं समजा. पण उद्या मात्र अधिक संख्येनं आपण उपस्थित राहा, त्या कीर्तनाचा आस्वाद घ्या. शेवटचं एक चिंतन मांडतो. तुकोबाराय तटस्थ लक्षण सांगता सांगता मूळ स्वरूपाकडे येतात, ते स्वरूप लक्षणाकडे. भगवंताचं स्वरूप काय आहे, भगवान कसा आहे, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे सर्व सुखाचे आगर बापर सर्व सुखाचे आगर तो हा उभा, सर्व सुखाचे आगर म्हणी नरहरी, सर्व सुखाचे आगर जनी म्हणी, सर्व सुखाचे आगर पुढे नाही पाठांतर. परमात्मा कसा आहे, सुखरूप आहे, सर्व सुखाचा जोडला आगर. सुखरूप हे भगवंताचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाशी अभिन्न होण्याकरिता आपल्याला परमार्थ करायचा आहे, आपल्याला नामस्मरण करायचं आहे, गावामध्ये सप्ताह करायचा आहे, कथा कीर्तन करायची. आणि यासाठीच या सप्ताहाचं नियोजन आहे. आणि ते दीपावलीत असल्यामुळे दोन अर्थानं तुम्हाला प्रकाश मिळणार आहे. दिवे लावण्यानं प्रकाश व्यवहारात मिळतो, आणि संत महात्म्यांच्या वाक्याचं जे वैलक्षण आहे, विवेक आहे, जे ज्ञान आहे,
ते कीर्तनाच्या रूपाने मिळतं. नाचू कीर्तनाचे रंगी. आणि दीप कोणता लावायचा? ज्ञान दिवा लावू जे की ज्ञान नावाचा जो दिवा आहे तो दिवा मात्र आपण या कीर्तनाच्या माध्यमातून साधू संतांच्या अक्षरातून लावण्याचा प्रयत्न करतो. त्या असणाऱ्या ज्ञानाचा सागर आहे. एखादा तरी असणारा तुषार म्हणतो मी, तुषार कण आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं आणि आपल्या जीवनाची इति कर्तव्यता व्हावी अशी सदा इच्छा ठेवून सेवा थांबवतो. ज्ञानोबा तुका म्हणे माझे हिची सुख पाही न श्रीमुख आवडीने तुळशी हार काशी तांबर आवडे निरंतर हिची ध्यान झालेली भगवत सेवा चिंतन सेवा भगवान पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबराय गावातला असणारं ग्रामदैवत हनुमंतराय तुम्ही सकल श्रुती मायबाप गाणगंधर्व दोन्ही मृदंग वादक श्री हरिभक्तीपरायण कराडीकर महाराज ना संदीप महाराज जोगेवाडी गोवा जोगेवाडीकर इकडे आमचे सुनील महाराज आमचा एका कीर्तनकाराने मला पक वाजवून काढलं होतं. मी दोन्हीकडनं वाजवतो बरं का. तुम्हाला कळतं का माझं होतं श्लेष अलंकार आहे दोन्हीकडनं वाजवतो म्हणजे धुम्माकडून वाजवतो आणि शाहीपूरकडनं वाजवतो म्हणजे मीही पकवाज वाजवतो. माझा पहिला विषय पकवाज होता माऊलींना माहिती आहे. पण ही खरं पकवाज वाजवणाऱ्या मंडळींचं फारच मला कष्ट बघावं वाटत नाही महाराज. त्या दोघांचीही बनीनं दिसलेली आता सध्या बरोबर संत महाराज. लोक म्हणतात घामाचं खावर या म्हणा बनीनं बघा म्हणा. लोक या कलावंतांना गाणं कोकिळा गणगंधर्व इकडे तुकाराम महाराज आहेत. बाबांचं नाव मला लक्षात येत नाही बऱ्याच वेळा ते माझ्यासोबत शिवाजी पाटील धानोरा दगड धानोरा ना बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये त्यांनी साथ केलेली आहे मला. हे अशीची कलावंत मंडळी तुम्ही तुमच्या गावामध्ये बोलवता खरंच मला इथे आनंद वाटतो कीर्तन करायला. आणि असं तर वाटतं की तुम्ही जर बंधन नाही घातलं तर 5 तासही कीर्तन करावंच असं वाटतं. करू का? ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतरही चालतं तसं काही अडचण नाही आम्हाला. पण तुमची उपासमार मी होऊ देणार नाही अजिबात. वेळ संपलेला आहे. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. आदरणीय कीर्तनकार मंडळी आज माझ्यासमोर बरीच आहेत. माऊली आहेत जावळे माऊली लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. कुलदीप महाराज मळगीकर आहेत. आमचे पितृतुल्य असणारे श्री हरिभक्तीपरायण गोविंदराव गुरुजी जोगीवाडीकर समोर आहेत. ज्ञात अज्ञात बरीच कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आहेत. आपल्या सर्वांच्याच चरणी ही माझ्या तोडकी मोडकी सेवा आहे. करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे पुन्हा कारणे झालेसे निर्माण देवाचे कारण देव झाले. तुका म्हणे मी तो अभिमाना वेळा घालुनी गोपाळा भारसे तुका म्हणे सेवा समर्पूनी पायी झालो उतराई ठावे असो तुकाराम तुकाराम.